ही ट्रेन जवळपास 9 ते 10 तास लेट होती. शुभ सकाळ सर्वांना, शुभ सकाळ फ्रॉम वेंगुर्ल्यातील वजराड गाव. वजराड गावची ही पेडणेकर वाडी, समोर आहे श्री मूळवीर गडेवस मंदिर आणि या ठिकाणी बघा शांत वातावरण, सुशेगात. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण गावडे स्वागत करतो आजच्या नवीन धडाकेबाज ऑगस्टच्या स्पेशल मॉन्सून व्हिडिओमध्ये. मंडळी, तुमच्याकडे पाऊस पडतोय की नाही? गावामध्ये, शहरामध्ये, ठिकठिकाणी कमेंट करून सांगत चला. 2 दिवसापूर्वी मी प्रवास करून आलो होतो भांडूपवरून वेंगुर्ल्यासाठी सिंधू कन्या ट्रॅव्हलने. मस्तपैकी लक्झरी बसचा प्रवास झाला, मॉन्सून जर्नी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गेलो आम्ही कोकणची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीमध्ये. तिसऱ्या दिवशी गेलो वेतोरे गावातील सातेरी देवीच्या मंदिरात. त्या तीर्थक्षेत्रात जाऊन तीर्थस्नान केले, देवीचे दर्शन घेतले आणि मग वेंगुर्ला फिरलो. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा येतोय, म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या का दुसऱ्या आठवड्यामध्ये. पण व्हिडिओ शूट कधी होतोय? गुरुपौर्णिमा दिनांक 29 जुलै 2026. इलो नितलो. मस्तपैकी 3 ते 4 दिवसांची सुट्टी एन्जॉय केली आपल्या गौरव भाऊंच्या घरी, त्यांच्या लाडक्या आजींसोबत. त्यांची आजी तर नाद खुळा. आज आहे माझा परतीचा प्रवास आणि सांगू इच्छितो की जी ट्रेन सुटते मुंबईवरून बेंगलोरसाठी, आमची रॉकेट एक्सप्रेस, सध्या तरी या वर्षभरामध्ये तर रॉकेट एकदम फुसच झालं म्हणा, हरकत नाही. ट्रेन क्रमांक 12133, ट्रेन क्रमांक 1234 म्हणजे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंगळुरू दरम्यान धावणारी मंगळुरू एक्सप्रेस, जी आता 26 जुलैपासून सावंतवाडी रोड या ठिकाणी देखील थांबा मिळाला आहे. सावंतवाडीचे कोकण प्रवासी जी संघटना आहे त्यांच्या अथांग प्रयत्नानंतर 3 ट्रेनना थांबे दिले गेले आहेत. पहिली मुंबई LTT गरीबरथ एक्सप्रेस, दुसरी TVC राजधानी आणि तिसरी कणकोलीकरांची लाडकी मंगलोर एक्सप्रेस. आता म्हटलं थांबा दिलाच आहे तर मस्तपैकी जाताना म्हणजे परतीचा प्रवास मुंबईकडे त्या ट्रेनने करू. आता बघूया तरी सावंतवाडीला ट्रेन थांबते कशी, लोक प्रवास करतात की नाही. कारण काल 28 जुलैला ती ट्रेन तब्बल 7.5 तास लेट आली. टायमिंग काय सावंतवाडीला 11:10, पण ती ट्रेन तर पहाटे 6 वाजता आली. आता मला सांगा बरं, लोक या ट्रेनने प्रवास करतील की नाही? पण तुमचा भूषण गावडे मात्र मस्तपैकी खाऊन पिऊन प्रवास करणार आहे. आमची आजी गरमागरम कांदा भजी, वडोपाव, बामगोळे सगळ्या आवडीने खाता. यांपैकी सावंतवाडी तालुक्यातील कांबळेवीर गावात त्या बाजारपेठेतच आळव्यांची सुप्रसिद्ध कांदा भजी मिळतात. मग काय, बेगिना गेलो आणि आजीसाठी गरमागरम कांदा भजी आणलो. आजी, टमाटे आणलंय आणि तुमची खाऊची पाना. टमाटे आता भाजी बनवून घेतो, खाऊची पाना भेटली मा. कांबळेवीर बाजारपेठेतून आळव्यांची आजची गरमागरम कांदा भजी तर आहे, सोबत गरमागरम उसळ पाव. उसळ या ठिकाणी दिली आहे, सोबत पाव देखील दिले आहेत, भजी पण दिली आहे. वा भाई वा. आजी पहिली भजी देऊया. भजी खावा आजी, गरमागरम गरमागरम आळव्यांची भजी खावा. कशी आ? बरी आमा? हो, लय भयंकर गर्दी असता. आमची आजी तर आवडीने कांदा भजी खाताचा. मी सुद्धा मस्तपैकी गरमागरम चहा आणि कांदा भजी खाऊन घेतो. कसं कांदा भजी म्हणा किंवा वडापाव म्हणा, हे आत्ताच्या वेळे खाल्लं, आत्ताच्या जनरेशनने, तर मग ऍसिडिटी, गॅस होणं असे बरेच प्रकार आहेत. पण आधीची जुनी पिढी होती त्या सगळ्यांनी खाऊन बसले आहेत, त्यांना सवय आहे. त्यांनी आता जरी खाल्लं त्यांना त्रास होणार नाही, कारण त्यांचं शरीर कसं एकदम बळकट आहे. पण आताचं आपलं अजिबात नाही. गौरव भाऊ, आज जेवणासाठी काय प्लॅन, काय बनवायचे? टमाटे आणलंय मी, आपण मस्तपैकी शेव टमाट्याची भाजी बनवू. आणि पिठी की डाळ? पिठी. अरे वा, 2 मिनिटात बनणारी पिठी. चला, जेवण बनवण्यासाठी सगळी तयारी सुरू आहे. आमचे नितेश भाऊ कांदा आणि टोमॅटो बारीक शिरून देत आहेत. आता माझी पुढची प्रोसिजर काय, भाजी बनवण्याचं. पिठी भाजी मी स्वतः बनवणार आहे आणि आपले गौरव भाऊ भात लावणार आहेत. बाकी आजी काय म्हणतात? पाऊस पाणी बरा, पाऊस पाणी, शेती भाती सगळं बरा होता. तुम्ही कधी येतास आमच्याकडे? पुढल्या वर्षात लग्नाक माझ्या लग्नाक यावा. पुढल्या वर्षा लगी हो, ना यंदा नाही. तुमका 100 वर्ष जगाचा अजून. नको बाबा, कित्या हाल काढून माझ्या काढूच नाही. साहित्य सगळं रेडी आहे भाजी बनवण्यासाठी. पटकन बेगिना कामाक लागाया. येस, तर आमची भाजी तयार होते थोड्या वेळात. अजून 5 मिनिटांमध्ये टोमॅटो शिजून होऊन दे. मीठ मसाला सगळं प्रॉपर लावून झालं आहे आणि वरून मग
खोबरं शिंपडायचं, काय लागते भाजी एक नंबर. तुम्ही सुद्धा कधी वेळेला वरण भात म्हणा किंवा पिठी भात, अशी बटाट्याची भाजी, टमाट्याची भाजी करता की नाही नक्की कमेंट करून सांगत चला. फायनली दुपारचं जेवण तयार आहे. पिठी भात, टोमॅटोची भाजी आणि सकाळी आजीनं जे जेवण दिले तर काकी त्यांनी आणली होती आंबोळी. सोबत थोडा चिवडा घेतला आणि चिवडा चुकून पिठीमध्ये पडलाय. या मंडळी फटदिशी जेवायला या. डोक्याकडे फिरता खडे जातात डोक्याचे का. सावंतवाडी तळवडे बाजारपेठेत पेडणेकरांची कांदाभजी प्रसिद्ध हा, पण चायनीज भेळ, मंचुरियन आणि गरम सामोसेसाठी प्रभासचा स्टॉल नाद खुळा. प्रभास त्यांच्या आई वडिलांसोबत गावात राहून स्वव्यवसायात प्रगती करत आहे. तुकाराम मुंडेंनी आदेश काढले आहेत की आता कोणत्याच चायनीज बिर्याणी सारख्या पदार्थांमध्ये कलर घालून चालणार नाही. त्यांच्या आदेशाचे प्रभास मात्र काटेकोरपणे अंमलबजावणी करतोय. कलरलेस मंचुरियन, कलरलेस शेजवान चटणी हे लोकांना खाण्यात बुरळ पाडते. प्रभास आपल्या प्रवासाचे सर्व व्हिडिओ आवडीने पाहतो. एसटी असो, रेल्वे असो किंवा इतर टूर पॅकेजचे. आई वडिलांचं झील यो प्रभास असा, पण आजी आजोबांचो तर लाडको नातू आमरे. सामान वगैरे सगळं रेडी आहे. फट दिशू नको सावंतवाडी रेल्वे स्टेशन. जी येतोय बेटा गणपती, काळजी घ्यावा आणि भजी खात राहा. चला चला हा तू पाऊस येऊ. होय होय. काय आजीच्या गजाली ऐकतास, पण तुमच्या लाडक्या भूषणगडचा प्रवास करायचा आहे की नाही. मिळणार मिळणार ही संधी मिळणार. येत्या 24 ऑक्टोबर 2026 रोजी आमच्या वेंगुर्ल्याचे मिथुन परब यांची टूर कंपनी आहे लेट्स गो टूर अँड ट्रॅव्हल. त्यांच्या बऱ्याच ठिकाणी ऑल ओव्हर इंडिया ट्रिप जातात. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, पंजाब, केरळ, राजस्थान, गुजरात आणि येत्या 24 ऑक्टोबरला यांची नवीन बॅच निघते थेट ओडिसा राज्यातील जगन्नाथपुरी, भुवनेश्वर आणि कोणार्क या ठिकाणी. हो मंडळी, अगदी बरोबर. जगन्नाथपुरी 4 धामपैकी एक धाम आपला प्रवास होणार आहे थेट 24 ऑक्टोबरला. एकूण 7 दिवस 6 रात्र असा प्रवास असेल आणि या पूर्ण पॅकेज मधून तुमचा येण्या जाण्यापासून कन्फर्म रेल्वेचं तिकीट दिले जाईल. मस्तपैकी डिलक्स हॉटेलमध्ये राहण्याची उत्तम सुविधा. एवढंच काय, लोकल साईटसीइंग फिरण्यासाठी जी मिनी बस दिली जाईल ती देखील आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. येत्या 24 ऑक्टोबरला ही ट्रिप निघेल थेट मुंबईवरून भुवनेश्वरसाठी. त्यानंतर भुवनेश्वरला हॉटेलमध्ये चेक इन करून लोकल साईटसीइंग फिरू. कारण या संपूर्ण प्रवासामध्ये भुवनेश्वरला 1 रात्र स्टे आहे तर जगन्नाथपुरीला 2 रात्र स्टे आहे. 4 धामपैकी एक पुरीच्या जगन्नाथ मंदिरला आपण भेट देणार, दर्शन करणार. कोणार्कचे सूर्य मंदिर, भुवनेश्वर मधील लिंगराज मंदिर, उदयगिरी, खंडगिरी गुहा, नंदनकानन जू, चिलेका लेक, पुरी बीच, घावलागिरी अशा तब्बल 10 ते 12 ठिकाणी आपण भेट देणार पुरी या ट्रिप मध्ये. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की भूषण भाऊ बजेट किती आहे, पैशाचं बोला. सांगतो. ही ट्रिप आपली अगदी रिझनेबल रेट मध्ये होणार आहे. फक्त आणि फक्त 10,999 रुपयामध्ये. या तुमचं 10,999 मध्ये येण्या जाण्यापासून कन्फर्म स्लीपरचं ट्रेन तिकीट मिळणार. सोबत लोकल साईटसीइंग फिरण्यासाठी मिनी एसी बस, एसी हॉटेलमध्ये राहण्याची उत्तम सुविधा, ते सुद्धा 3 शेअरिंग मध्ये. सकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण सर्व काही या पॅकेज मध्ये इन्क्लूड आहे. अहो एवढंच काय, प्रवाशांना सुरुवातीला टॉयलेटरी किट देखील दिले जातील. मी तर यांच्या या ट्रिप मध्ये असणार आहे ऍज अ टूर मॅनेजर. तुम्हाला देखील ही संधी मिळू शकते. मंडळी पटापट बुकिंग करायला लागला, कारण मी अनाऊन्स फक्त 2 व्हिडिओ मधून केलंय. तर लगेच 10 ते 12 जणांची बुकिंग डन. आता तुमच्यापैकी जे येऊ इच्छितात जगन्नाथपुरी या धामच्या प्रवासामध्ये, तर नक्की तुमच्या लाडक्या भूषणगड सोबत जॉईन व्हा. अधिक माहितीसाठी बुकिंग करिता दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आणि ज्यांना 3 tier एसीने प्रवास करायचा आहे तर त्यांच्याकरिता 3,000 रुपये अधिक भरून तुमचा 13,999 मध्ये येऊन जाऊन मस्तपैकी आरामात प्रवास होतो. आता वाट कोणची बघताय, बेगिना बुकिंग करा आणि माझ्यासोबत येत्या 24 ऑक्टोबरला जगन्नाथपुरीच्या प्रवासामध्ये जॉईन व्हा. सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन. वाजले मध्यरात्रीचे 12:05. दिवसा ढवळ्या गजबजलं स्टेशन. रात्रीचं बघा किती शांत वातावरण आहे. सगळी दुकानं या ठिकाणी बंद. मी चाललोय आता थेट मुंबईला 12134 मंगळूर एक्सप्रेसने. तिकीट काउंटरवरून तिकीट घेतली. सावंतवाडी रोड ते ठाणे सुपरफास्ट एक्सप्रेस. तिकीट भाडे आहे 230 रुपये. आता ही ट्रेन नाही म्हटलं तरी जवळपास 2.5 ते 3 तास लेट झाली आहे. त्यामुळे भले ट्रेनला गर्दी नसली, प्रवासी जरी कोण नसले, पण TC मात्र हमखास येतात. रात्रीचे वाजले 12:15 आणि या ठिकाणी मी आहे ट्रेन पकडण्यासाठी सावंतवाडी स्टेशनला.
लोक 1:15 झोपतात, मस्तपैकी आराम करतात आणि आम्ही काय करतोय, मुंबईकडे परतीचा प्रवास करतोय. दिनांक 26 जुलैपासून मुंबई ते मंगलोर दरम्यान धावणारी 12133 मंगलोर एक्सप्रेस सावंतवाडी ठिकाणी देखील थांबा सुरू केलेला आहे. पण तुम्ही पाहू शकता 2 दिवस झाले ट्रेन इतकी भयंकर लेट आहे, कोण चढत पण नाही आणि कोणी बुकिंग पण मारली नाही. पूर्ण स्टेशन रिकामी आहे, म्हणजे मोजून फक्त 10 एक प्रवासी सोडले. आता बुकिंगवाले आहेत की माहीत नाही, पण शक्यतो बुकिंगवाले असते तर अजिबात थांबले नसते, गपचूप कुठली ट्रेन पकडून गेले असते. कारण मध्यरात्री 2 वाजता ट्रेन येणार म्हणजे काय. सावंतवाडी रोडला ट्रेन थांबली खरी, परंतु टायमिंग मध्ये मात्र जबरदस्त मार खाते आहे आणि हाच दुरुपयोग प्रवाशांना देखील मोठ्या प्रमाणात घडणार. दिनांक 26 आणि 27 जुलैपासून मुंबई मंगलोरची मंगलोर एक्सप्रेस सावंतवाडी ठिकाणी देखील थांबायला सुरुवात केली आहे. टायमिंग लक्षात ठेवा, मान्सूनमध्ये सावंतवाडीवरून मुंबईला जाताना हिचा टायमिंग आहे रात्री 11:30. टायमिंगला आली खरी तर ठीक, नाहीतर मग भयंकर उशीर करते. आणि मुंबईवरून जर गावी यायचं असेल सावंतवाडीला, तर या ट्रेनचा टायमिंग आहे या ठिकाणी सकाळी 7:02. आज ही ट्रेन भले 1 ते 1.5 तास लेट सुटली तरी 1.5 का 2 वाजता सावंतवाडीला येईल तरी. पण काल दिनांक 28 जुलैला ही ट्रेन जवळपास 9 ते 10 तास लेट होती. टायमिंग काय रात्री 11:30 वाजता सावंतवाडीला, पण ती ट्रेन आज म्हणजे 29 जुलैला आली किती वाजता, सकाळी 8 वाजता. नाही म्हटलं तरी 9 तास भयंकर लेट. आणि आज ती ट्रेन म्हणजे कालची ट्रेन संध्याकाळी 7ला पोहोचली ठाण्याला. आता मेन अडचण काय, जी ट्रेन सुटणार 12133 म्हणून मुंबईवरून मंगलोरसाठी, ती रिशेड्यूल केली आहे पहाटे 4:30ला. ज्यांचे बुकिंग आहेत ते तर कर्माने गेलेच, पण जे लाईन लावून पण जे रांग लावून प्रवास करतात ठाण्यावरून CSMT वरून, ते तर अजून कर्माने गेले. आता तुम्ही म्हणत असाल की भूषण भाऊ ही ट्रेन कायम लेट का होते, जाणारी वेगळी येणारी वेगळी, असं काय नाही का. तर ही ट्रेन ऑपरेट केली जाते ऑफिशियली सेंट्रल रेल्वे यांच्यातर्फे. जी ट्रेन जाते तीच रिटर्न रिव्हर्सला फिरते. मुंबईवरून गेल्याशिवाय काय मंगलोर हलणार नाही, त्यामुळे जी जाणार तीच रिटर्नला निघणार. कारण ह्याच्यासोबत पॅरल चालते मत्स्यगंधा एक्सप्रेस मुंबई LTT ते मंगळुरू सेंट्रल. पण मान्सूनला त्या ट्रेनचे 3 रेक चालतात, पण मंगळुरूचा मात्र एकच चालतो. लेट झाली तर भयंकर लेट, टायमिंगला झाली टायमिंगला. पण असा एकही दिवस नसेल की मान्सूनमध्ये ही ट्रेन टायमिंगला आली आहे. समोर आहे कोच पोझिशन. या ठिकाणी ज्या ज्या ट्रेन थांबतात सावंतवाडीला त्या सगळ्यात मेन्शन केल्या आहेत. त्यापैकी आमची 12134 किती डब्यांची आहे, एकूण 16 डब्यांची. 4 जनरल आहेत, पुढे 3 आहेत, मागे 1 आहे, म्हणजे बहुतेक पुढे जावं लागणार मला. झाली बाबा, अनाऊन्स झाली ट्रेन फायनली. मध्यरात्री 2:45 येते फ्लाईट क्रमांक 1 नंबरवरती. आलं आमचं 12134 रॉकेट एक्सप्रेस म्हणजे मंगलोर एक्सप्रेस. ये गबा ये थांब आता बघूया किती जणांना घेऊन आलीस तू. हाय रिकामी आहे ट्रेन, पूर्ण रिकामी आहे, कोण नाहीये. कोच म्हणजे जाऊया, 3रा कोच आहे. बघू शकता किती गर्दी आहे, किती गर्दी बनवण्याशी कोणच नाहीये. निवांतपणे मस्तपैकी 230 रुपयात झोपून प्रवास करू. कुठली सीट पकडू, ही वाली की ही, पुढे जाऊया, जरा पुढे जाऊया. भारी आहे ना ट्रेन. एकदाची उशिरा झाली की मग निवांतपणे झोपण्याचा आनंद आहे तो वेगळाच आहे. 230 रुपयामध्ये मस्तपैकी स्लीपरचा आनंद घेणार. आता ही ट्रेन बघा, हॉर्न मारला, ट्रेन लगेच सुटणार. नेक्स्ट स्टॉप आहे कणकवली, जसे रेग्युलर आहे तसे. पुणे मग रत्नागिरी, पनवेल, ठाणे. ठाण्याचा टायमिंग दाखवते सकाळी 11:35. बघूया किती वेळ लागतो इथे. कोण कोण व्हिडिओ बघतात सावंतवाडीमधून, अरे बघताच काय, बेगीना कमेंट करत चला मरे. तुमच्या गावागाडी थांबली आता मंगलोर एक्सप्रेस, पण टायमिंग बघा किती वेळ लावता ती. 11:30चा टायमिंग. ट्रेन किती वाजता येईल, 2:45ला. असं ते 1 दिवस चालता, 2 दिवस चालता, पण रोज चालतं का म्हणे. चला भेटूया सावंतवाडी पुढच्या एका नवीन प्रवासामध्ये. चला आता जरा बऱ्यापैकी आराम करतो. अजून नाही म्हटलं तरी 1.5 तास लागेल कणकवली पोहोचायला. आता कणकवली गेल्यानंतर बघूया किती जण ऑनबोर्ड होत आहेत या ट्रेनमध्ये. शुभ सकाळ मंडळी. वाजले सकाळचे 8-9. लोकेशन खेड रेल्वे स्टेशन. फ्लॅट क्रमांक 2 नंबरला गाडी थांबली क्रॉसिंग करिता. सकाळी 6:15 गाडी आली होती रत्नागिरी. 2 तासात पोहोचली खेडला. आणि जी ट्रेन सुटली पहाटे 4:30ला 12133 म्हणून, ती
रोयाला आहे अजून. म्हणजे किती भयंकर लेट आहे गाडी बघा. कणकवलीला तर कोणच चाललं नाही, रत्नागिरीला पण कोण नाही, अख्खा डबा रिकामी चाललाय. करंजवाडी रेल्वे स्टेशनला पोहोचली असून आपली ट्रेन आता थांबली क्रॉसिंगला, कारण बॅक टू बॅक क्रॉसिंग आहे. पहिली चाल 12051 मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस आणि त्याच्या मागोमागच आहे ह्या ट्रेनची अपोजिट 12133 मेंगलुरू एक्सप्रेस. सोडली नशिबाबत सोडली. आता मला वाटतं ती ट्रेन थांबलेली असेल सापे वामनेला आणि ही ट्रेन क्रॉस करेल. जस्ट आता क्रॉस होत आहे सापे वामने रेल्वे स्टेशन आणि बघू शकता समोर लागलेली आहे या ट्रेनची ऑपोजिट 12133 मुंबई मंगळुरू एक्सप्रेस. सकाळी 11:11 फायनली ट्रेन पोचते पनवेल प्लॅट क्रमांक 5 नंबरवरती. आता ठाण्याला जायला नाही म्हटलं तरी 12:15 12:30 100% होणार. चले दुपारचे 12:20 आणि ही ट्रेन पोचली दिवा जंक्शनला. बघू शकता साडीला ट्रेन थांबली आहे. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झाली थांबूनच धरली आहे. म्हटलं कधी निघेल आणि नाही जाऊन दे, ट्रेनला इथंच आपण करूया टाटा आणि मी चालू लोकल ट्रेन थेट मुलुंडपर्यंत. या चपाती भाजी खायला या. दुपारी 1:30 वाजता पोहोचलो घरी आणि अशा प्रकारे माझा मंगळूर एक्सप्रेसचा प्रवास पूर्ण झाला. आता विचार करा, जी ट्रेन आपल्याला मिळाली सापे वामनेला ती पोहोचणार कधी मंगळूरला आणि मंगळूर मुंबईकडे कधी गाठेल. माझी ट्रेन तर 3.5 तास लेट झाली ती झाली, हरकत नाही, पण ती ट्रेन तर चक्क 10 तास लेट होणार आहे. परवा पण होती, उद्या पण होणार आणि पुढे देखील होऊ शकते. आता केव्हा नियोजन मध्ये प्रॉपर बसेल काय सांगू शकत नाही. जरा कमेंट करून सांगा तुमच्यापैकी कुणी 10 12 तास लेट असलेल्या मंगळूर ट्रेनने प्रवास केला आहे. मी तर फक्त 3.5 तासाचा केला आहे, पण जे 10 तासांनी प्रवास करतात ना यार, खरंच सॅल्यूट. तुमच्या सहनशीलतेला खरंच मानलं पाहिजे. पण त्याहून अधिक जे लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, ट्रेन मॅनेजर जे ट्रेन घेऊन रत्नागिरीच्या पुढे, त्यांना देखील एक लाईक नक्की बनतो. हरकत नाही, आता तरी लेट होत आहेत, पण गणपतीच्या वेळेला मात्र असं होता कामा नये. एक तर ही ट्रेन आहे सुपरफास्ट कॅटेगरीची, तिकीट भाडे जास्त आणि त्यात भयंकर लेट होते. म्हणजे खरं प्रवाशांचं तर भयंकर मनस्ताप होणारच. गणपती बाप्पा सगळं काय तर नियोजन बरोबर होऊ दे आणि सगळ्या लेकरा बाळांका खुशाल तुझ्या घरापर्यंत येऊन मुंबई घरी पोहोचा दे. आता मंडळी थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक मारा. आणि पुन्हा एकदा सांगतोय सावंतवाडीकरांनो, ट्रेन थांबूक सुरुवात झालेली. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन प्रवासामध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.